ही आहे उत्तूरमधील शिवजयंतीनिमित्तची जय्यत तयारी। हा आहे आमच्या गावातील छत्रपती युवा ग्रुप। गेली 11 वर्ष सातत्याने शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी या ग्रुपचा फार मोठा वाटा आहे। या प्रसंगी या दिवशी ते आज टी-शर्टचं अनावरण करत आहेत। 19 फेब्रुवारी ही तारीख उत्तूरच्या भागामध्ये विशेष नोंदवली जाते ते छत्रपती या ग्रुपमार्फत केल्या जाणाऱ्या शिवजयंतीसाठी। यावर्षी त्यांनी तरुणींचं ढोल पथकसुद्धा या ठिकाणी बसवलं होतं, त्यामुळे ही एक चांगली गोष्ट घडली। त्याच पद्धतीने जनावरांची मोफत आरोग्य तपासणी, सुभेदार हा मराठी चित्रपट शालेय विद्यार्थ्यांसाठी दाखवणे, इतर अनेक महिलांसाठीचे वेगवेगळे उपक्रम, अशा पद्धतीने संपूर्ण समाजाला एकत्र घेऊन शिवजयंती करण्यामध्ये त्यांचा भर असतो आणि गेली 11 वर्ष सातत्याने ते हे काम करत आहेत। या वर्षीचे अध्यक्ष आहेत सूरज रक्ताडे, उपाध्यक्ष आहेत अनिकेत आमनगेने, सचिव आहेत आकाश पोर्लेकर। मावळ्यांचं मंडळातर्फे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। थोड्याच वेळात आपल्या या वर्षीच्या शिवजयंती सोहळ्यासाठी टी-शर्ट्स अनावरण सोहळा पार पडणार आहे। तरी सर्व मावळ्यांनी, गावातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहायचं आहे। शनिवारची दुपार म्हणजे ऑफिसमध्ये कंटाळाच येत असतो, कारण दुसऱ्या दिवशी असतो रविवार आणि रविवार हा निवांत वार। त्याची चाहूल शनिवारी दुपारपासूनच लागलेली असते। किती जणांना अशी चाहूल लागलेली असते आणि माझ्यासारखे किती जण शनिवारच्या दुपारनंतर अक्षरशः कामाचा कंटाळा करतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा। कोल्हापुरात विशेष पाहुणे आलेले आहेत, ते बघा। हे पाहुणे फार परदेशातून आले आहेत आणि ते आलेले आहेत कोल्हापूरच्या न्यू पॅलेसच्या परिसरामध्ये। अत्यंत सुंदर आणि अत्यंत डौलदार असे हे पक्षी कोल्हापुरात दरवर्षी येत असतात आणि पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते। खास आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी या पाहुण्यांचं दर्शन तुम्हाला व्हावं आणि कोल्हापुरात किती दूरहून हे पक्षी आलेले आहेत हे सुद्धा कळावं यासाठी माहिती। जवळपास 1600 किलोमीटर प्रवास करून हे दरवर्षी कोल्हापूरमध्ये येत असतात। हे बघा, ते आपल्या इथला स्थानिक मोरसुद्धा त्यांच्या साथीला आहे आणि हे पक्षी पाहण्यासाठी अक्षरशः न्यू पॅलेसच्या परिसरामध्ये पर्यटकांची, पक्षीप्रेमींची आणि नागरिकांची गर्दी झालेली असते। फुटबॉल प्रेम आणि कोल्हापूर हे समीकरण इतकं घट्ट आहे की ते समीकरण अख्ख्या जगाला आता माहीत झालेलं आहे। इतकं कोल्हापूरवासियांच्यामध्ये फुटबॉल प्रेम भरलेलं आहे। त्यामुळे अशी बरीच फुटबॉलपट्टूंची पोस्टर्स तुम्हाला कोल्हापुरामध्ये जागोजागी पाहायला मिळतील। यावेळी जरा हटके माहिती, कोल्हापूरमध्ये बरेच मोठे चषक सुरू झाले होते, त्यातलाच हा एक चषक आहे छत्रपती चषक। कोल्हापूर टर्फ फुटबॉलच्या इतिहासातील आत्तापर्यंतची आकर्षक बक्षिसे असं याचं स्वरूप होतं। टर्फ फुटबॉलसुद्धा कोल्हापुरात तेवढाच लोकप्रिय आहे जेवढा मैदानाचा फुटबॉल आहे आणि त्याचीच एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवावी यासाठी हा प्रयत्न। या छत्रपती चषकमध्ये टर्फ फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्यातील खेळ समजावा यासाठी हा चषक आयोजित केला होता आणि टर्फच्या फुटबॉलपटूंनीसुद्धा तो खेळ अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सादर केला आणि त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक संख्यासुद्धा भरपूर होती। टर्फ फुटबॉल हा काय प्रकार असेल हा ग्रामीण भागातील बऱ्याच फुटबॉलपटूंना किंवा खेळाडूंना माहीत नसेल, तर शहरामध्ये अशी मोठमोठी टर्फ बांधली जातात ज्याच्यामध्ये क्रिकेट, फुटबॉल, अन्य गेमसुद्धा खेळले जातात। त्यातलाच हा एक प्रकार आहे फुटबॉलचा, टर्फ फुटबॉल। मोठ्या शहरांमध्ये मैदानांची असणारी संख्या कमी असते, त्यामुळे हा प्रकार नवीन आला आहे। रविवार म्हटलं की प्रत्येकाच्या घरात काही ना काही बेत असतोच, तसा आमच्या घरात पण हा बेत आखला होता।
आता हा बेत काय आहे ते तुम्हाला बघितल्यावर समजलं असेलच. दर रविवारी असे काही ना काही बेत प्रत्येक घरात असतातच. कोल्हापुरात हे लावलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं कटआउट. कोल्हापुरात मुख्यमंत्री आले होते, त्यांचा ताफासुद्धा मला जवळून पाहायला मिळाला. कसबा बावड्याला जात असताना वाटेतच पोलिसांनी सर्व गाड्या थांबवल्या होत्या. याचं कारण लगेच समजलं की कुठल्या तरी मुख्यमंत्र्यांची नक्की म्हटलं गाडी जाताना, कारण कोल्हापूरमध्ये शनिवारी गांधी मैदानात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होती. त्यानिमित्त जवळपास महाराष्ट्रातील बरेचसे मंत्री कोल्हापुरात आले होते. त्यामुळं हा ताफा कुणाचा याची उत्सुकता पण सगळ्यांना होती. पाहतो तर काय, हा तर चक्क मुख्यमंत्र्यांचा ताफा चालला होता. ही पहा मुख्यमंत्र्यांची गाडी तुमच्यासाठी खास स्लो मोशनमध्ये दाखवत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये किती गाड्या गेल्या हे मला नक्की मोजून कमेंटमध्ये कळवा. माझ्या अंदाजे किमान 50 गाड्या तरी सहजच असतील. 50 नसल्या तरी 30 गाड्या या हमखास असणार. कार्यकर्त्यांच्या सोडून पोलिसांच्याच गाड्या मला जास्त दिसल्या. कार्यकर्त्यांच्या गाड्या धरल्या तर 100 गाड्या सहजच होतील. हा ताफा बहुतेक शासकीय ताफा असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या गाड्या जास्त नसणार. मला बोर्नमिटा घालून दूध प्यायचं होतं, पण बोर्नमिटा झालं होतं घट्ट. त्यामुळे त्यासाठी मी ही नवीन आयडिया काढली. सरळ खोबरं किसायची किसणी घेतली आणि त्याच्यावर ज्यावर आपण आल्लंसुद्धा किसतो त्या किसणीचा वापर करून मी बोर्नमिटाची पूड तयार केली आणि ती डायरेक्ट दुधामध्ये टाकायला सुरुवात केली. अशा बऱ्याचशा कल्पना जर तुम्हाला पण सुचत असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कल्पना कशी वाटली ते पण सांगा. घरामध्ये किचनमध्ये ज्यावेळी काय मिळत नाही त्यावेळी जरासं डोकं लावलं तर आपल्याला हवं त्या वस्तू हव्या त्या पद्धतीने उपलब्ध करून घेता येतात. त्यासाठी आपला किचनशी संपर्कच पाहिजे. पुरुषांनी किचनमध्ये जायचं नाही असा कुठलाही नियम कुठेही लिहून ठेवलेला नाही. तुम्ही जेवढ्या जास्त किचनचा वापर कराल तेवढं तुम्ही स्वावलंबी व्हाल. किमान चहा ठेवायला जरी शिकला तरी भरपूर झालं असं मला वाटतंय. ज्यांनी हॉस्टेल लाईफ अनुभवलेलं आहे त्यांच्यासाठी या गोष्टी नवीन नाहीत, कारण त्यांना जवळपास सर्वच कामं स्वतःहून करावी लागतात. त्यांच्यासाठी मतीला कोणीही नसतं. त्यामुळे ज्यांनी हॉस्टेल लाईफ अनुभवलेली नसेल त्यांनी आपल्या घरातल्या किचनमध्ये तरी नक्कीच सहभाग नोंदवावा. याच्यामुळं तुमच्या बऱ्याचसा वेळ पण वाचेल आणि तुम्हालासुद्धा नवीन गोष्टी शिकता येईल. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट नक्की करा.